नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या टोमॅटो शेतीमध्ये. मित्रांनो, आज खास करून ज्या शेतकऱ्यांकडे पाऊस जास्त पडलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी खास व्हिडिओ होणार आहे आणि ज्यांच्याकडे थोडा पडला आहे त्यांच्यासाठी पण खास व्हिडिओ होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येकाच्या पिकावरती हा रोग आलेलाच असणार आहे, 100% बरं का, म्हणजे चालू झालेला असणार आहे. तर तो तुम्हाला मी दाखवून घेणार आहे, त्याच्यावरला उपाययोजना पण सांगणार आहे. तर मित्रांनो, आता तुमचा प्लॉट मोठा असेल, बारीक असेल, लहान असेल, आता लावलेला असेल किंवा तुमच्या झाडाला माल भरपूर लागलेला असेल, परंतु मित्रांनो आता पाऊस पडून उघडल्यानंतर तुमच्या झाडाचं खास करून निरीक्षण करा. त्याच्यावरती तुमच्या झाडाचे जे पानं आहेत का नाही, तर त्या पानावरती तुम्हाला काळे काळे डाग दिसत असतील. तर ते डाग तुमचे कशाचे आहेत, तर तेच विषयी मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. तर आता बघू शकता, आमच्याकडे जास्त काही पाऊस पडलेला नाही, परंतु मित्रांनो हे बघू शकताय, इथं तुम्हाला दिसतंय. तर ही डाग जी पडलेली आहेत का नाही, हे बघू शकता, खालून पण डाग आहेत, वरून पण डाग आहेत. तर हे डाग तुमचे पिकावर जी करपा येतो का, तर त्या करप्याचे डाग आहेत मित्रांनो. हे दुसरं कशानं नाही, तर हवेमध्ये जी आर्द्रता निर्माण होते पाऊस पडल्याच्या नंतर, आणि म्हणजे पाऊस चालू असताना जास्त पाऊस असेल किंवा कमी असेल, परंतु दमट हवामान राहतं, त्याच्यामुळं ही रोग जास्त प्रमाणामध्ये येतो. तर मित्रांनो, तुमच्या पिकामध्ये जर कमी प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हातानं तोडून पण पानं शेताच्या आपल्या प्लॉटच्या बाहेर टाकू शकताय. आणि बुरशीनाशकची फवारणी नियमितपणे घ्या, जेणेकरून तुमच्या पिकावर पण ही येणार नाही, बुरशीचा म्हणजे होणार नाही. अशी जर पानं तोडली तर किंवा बुरशी जर वापरली तर ह्याच्यावर थोडंफार कंट्रोल होऊ शकतो. आणि मित्रांनो, हे थोड्याफार प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही अशी पानं तोडा, किंवा तुम्ही M45 म्हणून औषध घ्या, किंवा मॅनकोजेब समजा. आणि दुसरं म्हणजे नेटिव्हो 5 ग्रॅम असं प्रति लिटर पंपाला घ्या, आणि तुम्ही अशी फवारणी घेऊन मस्त तुम्ही तुमच्या पिकाचं संरक्षण करू शकता मित्रांनो. कारण आता सद्यस्थितीला आपल्या पण पिकावरती थोड्याफार प्रमाणामध्ये आहेच, तर आपण पण आता बुरशीनाशक नियमितपणे वापरायला पाहिजे. आणि तुम्ही पण वापरा, कारण बुरशीनाशकनं बरेचसे रोग कंट्रोलमध्ये राहतात. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेटिव्हो असं 5 ग्रॅम प्रति लिटर पंपाला घ्या. आणि दुसरं म्हणजे M45 तुम्ही 1 लिटर 2.5 ग्रॅम असं वापरा. तुमच्या पंपाच्या हिशोबानं 10 लिटरचा असेल, 15 लिटरचा असेल, आणि तुमच्या जर पानावर असे ठिपके असतील तर तुम्ही ही फवारणी नक्कीच करून बघा. आमच्या पण पिकाला आम्ही फवारणी नक्कीच करू. आणि तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे तुमचं पण पीक खराब होऊ नये, कारण तुम्ही बारीक जर लक्ष दिलं तर तुमच्या पण पिकामध्ये अशा प्रकारे जी पानावरची डाग आहेत का नाही, तर ती गावसणार आहेत तुम्हाला पण. तर आपला पण प्लॉट आता बांधणीला आलेला आहे, माल थोडा थोडा बारीक प्रमाणामध्ये लागलेला आहे. तुम्हाला इथं माल दाखवून घेतो, हे बघू शकताय. आणि 25मध्ये लागलेलं आहे. सध्या वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळं, परंतु ह्या करपेचं आपल्याला नियोजन करायचं, जेणेकरून तुमचा प्लॉट जास्त दिवस हिरवागार राहील आणि जास्त दिवस टिकेल. कारण करपा जर पडला तर तुमचा प्लॉट लवकरात लवकर खराब होतो. त्याच्यामुळं तुम्ही पण करप्याचे नियोजन म्हणजे त्याला न येण्यासाठी जे आपल्या उपाययोजना आहेत त्या नक्कीच करा. धन्यवाद.